विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. प्रथम वर्षातील सर्व बीएड विद्यार्थ्यांना मायक्रो टीचिंग मधील क्वेश्चनिंग स्किल म्हणजेच प्रश्न कौशल्य याविषयी माहिती असणं गरजेचं आहे. चला तर यामधील आपल्याला सैद्धांतिक भागावर नजर टाकूया. प्रश्न कौशल्य शिक्षक दैनंदिन जीवनामध्ये अध्यापनाचे काम वर्गामध्ये अतिशय प्रभावीरित्या करत असतो आणि हे अध्यापनाचे काम करत असतानाच त्याला अनेक प्रश्न वर्गामध्ये आपला आशय विद्यार्थ्यांना आकलन झालेला आहे की नाही हे तपासण्यासाठी अनेक प्रश्न विचारावे लागतात. दर तासाला कमीत कमी शिक्षक आपल्या अध्यापनामध्ये 150 प्रश्न विचारतो व या प्रश्नाचे उपयोग नेमकं आहेत तरी काय. ज्यावेळेस एखादा शिक्षक वर्गामध्ये अध्यापनाचं काम करण्यासाठी जातो त्यावेळेस प्रश्न विचारल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जिज्ञासा जागृत होते. तसेच एखादा विषय अध्यापन जसं प्रभावीरित्या केलं जातं त्या विषयाबाबत आवड ऑटोमॅटिकच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होते. तसंच जे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे ह्या ज्ञानाचा नवीन ज्ञानाशी सांगड घालण्यासाठी सुद्धा उपयोग केला जातो. म्हणूनच त्या प्रकारचे प्रश्न विचारणं हे शिक्षकाचं प्रथम कर्तव्य असायला हवं. मग शिक्षक या प्रश्नाद्वारे आपला जो पाठ्यविषय आहे त्या पाठ्यविषयातील संकल्पना आहेत, काही समस्या आहेत, यावर विद्यार्थ्यांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी हे प्रश्न त्याच्याद्वारे विचारले जातात. तसंच अध्ययन अध्यापन ही क्रिया अतिशय जिवंत क्रिया आहे आणि या अध्ययन अध्यापन क्रियेमध्ये विद्यार्थ्यांना सक्रिय सहभाग घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न शिक्षकांद्वारे विचारले जातात. प्रश्न विचारल्यानंतर वर्गामध्ये विद्यार्थ्यांचं अवधान टिकून ठेवता येतं आणि याद्वारेच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तुलना, तर्क, अनुमान या ज्या काही मानसिक क्रिया आहेत या मानसिक क्रियाच्या द्वारे त्यांच्या विचारशक्तींचा विकास घडून आणला जातो. मग विद्यार्थ्यांनी वर्गामध्ये केलेले जे काही ज्ञान आहे ते ज्ञान आत्मसात केलं आहे की नाही हे तपासण्यासाठी शिक्षकांद्वारे वर्गामध्ये प्रश्न विचारले जातात. मग अध्ययन अध्यापन होत असताना विद्यार्थ्यांना अध्ययनाबाबतीत काही अडचणी येतात. मग त्या अडचणी समजून घेणं आणि त्यावर निदान करण्यासाठी प्रश्न कौशल्यांचा अतिशय महत्त्वपूर्ण उपयोग या ठिकाणी होतो. हे प्रश्न विचारल्यानंतर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये चांगल्या प्रकारच्या आंतरक्रिया निर्माण होतात. एखाद्या शिक्षकाने वर्गामध्ये शिकवायचं, त्या विद्यार्थ्यांनी ते ज्ञान आत्मसात करायचं आणि ह्या विद्यार्थ्या आणि शिक्षकांमध्ये असणाऱ्या ज्या काही आंतरक्रिया आहेत ह्या आंतरक्रिया प्रभावीरित्या घडण्यासाठी शिक्षकांद्वारे प्रश्न विचारणं वर्गामध्ये होत असतं. मग विद्यार्थ्यांशी जवळीकता निर्माण होते. असे प्रश्न विचारल्यानंतर वर्गामध्ये एक प्रकारची आत्मीयता, भावपूर्ण आणि निरोगी वातावरण निर्माण होते. कारण ज्यावेळेस शिक्षक वर्गामध्ये अध्यापन करत असतो त्यावेळेस सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना समान पद्धतीने लेखण्याचं काम त्याच्याद्वारे केलं जातं आणि हा जो विद्यार्थी आहे हा विद्यार्थी सर्व प्रकारच्या अध्ययन अध्यापनामध्ये समरस होत असतो. मग प्रश्न कौशल्यातील घटक ते आपल्याला पाहायचे आहेत. तर यामध्ये 3 घटक महत्वाचे आहेत. प्रश्नांचे स्तर, प्रश्न सादर करण्याचे कौशल्य आणि प्रश्नांची रचना. प्रश्नांचे स्तर. उत्तर देताना विद्यार्थ्यांच्या मनात वेगवेगळ्या मानसिक प्रक्रिया निर्माण होत असतात आणि त्यानुसार या प्रश्नांचे 2 प्रकार पडतात. एक निम्नस्तरीय प्रश्न आणि दुसरा आहे उच्च स्तरीय प्रश्न. मग हे निम्नस्तरीय प्रश्न नेमकं काय आहेत? उदाहरणादाखल जर आपण समजा भारताची राजधानी कोणती या प्रश्नाचे उत्तर देताना विद्यार्थ्याला केवळ दिल्ली हे नाव आठवावे लागेल आणि अशा प्रश्नांची उत्तरे देताना विद्यार्थ्याने त्याला असलेली माहिती जशीच्या तशी दिली. म्हणजे विद्यार्थ्यांना यामध्ये विशेष असे प्रयत्न करावे लागत नाहीत. त्याला जे आठवते त्याच्या आधारे
तो प्रश्नाचं उत्तर देत असतो. मग यामध्ये माहिती आठवणं, माहिती ओळखणं, काही घटना आहेत, प्रसंग, वस्तू किंवा संकल्पना यांचं वर्णन त्या विद्यार्थ्याला करता येतं. कवितेची मध्यवर्ती कल्पना त्याला सांगता येते, तुलना करता येते आणि संपादित ज्ञानाचा वापर करून ज्या समस्या आहेत त्या समस्या निराकरण करणे, या सर्व मानसिक प्रक्रिया ज्या प्रश्नांनी घडतात त्यांना निम्न प्रश्न असे म्हणतात. आणि विद्यार्थ्यांना यामध्ये विशेष प्रकारचे जे काही कष्ट आहेत ते कष्ट करावे लागत नाहीत. साधा प्रश्न आहे, साध्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी साधं त्या ठिकाणी दिलं जातं. दुसरा प्रकार आहे उच्च स्तरीय प्रश्न. मग एखादा असा आव्हानात्मक प्रश्न असेल, हुंड्याची पद्धती अयोग्य का? किंवा शिक्षक ज्यावेळेस अध्यापन करत असतो त्यावेळेस या उतार्यास कोणते शीर्षक द्याल? तसेच या कवितेवरून कवीचे निसर्गावरील प्रेम कसे स्पष्ट होते? हे वरील तीनही प्रश्न आहेत. हे तीनही प्रश्न संबंधित विद्यार्थ्याला विचार करायला भाग पाडतात. मग हुंड्याची पद्धती अयोग्य का? तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे वर्गामध्ये उत्तर मिळण्याची दाट शक्यता असते. मग एखादा उतारा शिक्षकांनी शिकवला असेल आणि तो अर्थपूर्ण उतारा असेल आणि त्या उताराला नेमकं कोणतं शीर्षक द्यावं हे विद्यार्थी सहजासहजी सांगतो. किंवा एखादी निसर्गावरील कविता असेल, ती कविता एखाद्या कवीने उत्तम प्रकारे तिचं प्रकटन केलं असेल, उत्तम प्रकारे लेखन केलं असेल, तर कवीच्या निसर्गावरील ज्या काही भावना आहेत ह्या भावना कशा आहेत, तर याही विषयावर विद्यार्थी विचार करतात. मग अशा प्रश्नांचे उत्तर देत असताना विद्यार्थी नेमकं काय करतो? तर त्याला आतापर्यंत प्राप्त झालेले जे ज्ञान आहे, जी काही माहिती आहे किंवा ज्या क्षमता आहेत यांच्याही पलीकडे त्याला जावे लागते. आणि मग या ठिकाणी हे असं अपेक्षित नाही की फक्त जी माहिती मिळाली त्या माहितीची जुळवाजुळव करायची आणि उत्तर द्यायचं, तर नाही. तर या अशा प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी त्याला विचार करावा लागतो, वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना कराव्या लागतात. आणि मग ज्या प्रश्नाचे उत्तर देत असताना विद्यार्थ्यांना प्रश्नाचे अथवा समस्येचे वेगवेगळ्या घटकामध्ये विभाजन करावं लागतं. काही भाकिते करावं लागतात आणि स्वतःचा अभिप्राय द्यावा लागतो. आणि अशाच प्रश्नांना उच्च स्तरीय प्रश्न असं म्हटलं जातं. म्हणजेच माहिती आहे, माहितीच्या आधारे उत्तर सांगणं हे नव्हे, तर विद्यार्थ्यांना भाकित करावं लागणं आणि स्वतःचा अभिप्राय देणं, अशा गोष्टींमुळे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात किंवा त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागतं. मग प्रभावी अध्यापन करण्यासाठी शिक्षकाने नेहमी वर्गामध्ये उच्च स्तरीय प्रश्न विचारले पाहिजेत. किंवा तुम्ही बीएडचे विद्यार्थी आहात तर तुम्हाला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारण्यासाठी प्रभावी अध्यापनासाठी उच्चस्तरीय प्रश्न विचारता आले पाहिजेत आणि विद्यार्थ्यांच्या विचाराला चालना देणारे प्रश्न सुद्धा विचारता आले पाहिजेत. मग ब्राऊन याने असे 2 प्रकारात प्रश्नांचे वर्गीकरण केलेले होते. मग निम्नस्तरीय प्रश्न कशाला म्हणायचं? तर आठवणे आणि ओळखणे या मानसिक प्रक्रिया ज्या प्रश्नाचे उत्तर देताना घडतात अशा प्रश्नांना निम्नस्तरीय प्रश्न असे म्हटले जाते. तर या व्यतिरिक्त मानसिक प्रक्रिया ज्या प्रश्नांचे उत्तर देताना घडतात त्यांना उच्च स्तरीय प्रश्न म्हणून संबोधले जाते. मग हा फरक यामध्ये आठवणे आणि ओळखणे यावरून निम्नस्तरीय प्रश्न आणि उच्चस्तरीय प्रश्न हे आपल्याला पाहायला मिळतं. दुसरं आहे प्रश्न सादर करण्याची कौशल्य. प्रश्नाचा दर्जा व स्तर ठरवून उच्चस्तरीय प्रश्न विचारून विचार करण्याची संधी देणे हे सुद्धा एक कौशल्य आहे. मग शिक्षकाच्या मनामध्ये एकदा प्रश्नाची रचना तयार झाली की तो वर्गात तो प्रश्न मोठ्याने सर्व विद्यार्थ्यांना विचारू शकतो. किंवा संबंधित शिक्षकाने आपल्या मनामध्ये सर्वप्रथम प्रश्नाची रचना तयार करावी आणि सर्व विद्यार्थ्यांना ऐकू जाईल अशा पद्धतीने प्रश्न वर्गामध्ये सादर करावा.
हे एक प्रकारचं कौशल्यच त्या संबंधित विद्यार्थी शिक्षकाचं असतं आणि त्याने ते विकसित करावं. मग प्रश्न सादर करण्याच्या कौशल्यामधील उपघटक आहेत योग्य गती. मग प्रश्न विचारताना उच्चाराची गती एकसारखी असायला हवी. कधीही अतिशय जलद प्रश्न विचारू नयेत, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष तुमच्या प्रश्नाकडे असेल, वर्गातील शिक्षकाकडे असेल आणि शिक्षक नेमकं कोणत्या आशावर आधारित प्रश्न विचारत आहे याच्याकडे त्यांचं लक्ष ज्या वेळेस तो योग्य गती त्या प्रश्नाचं उच्चारण करताना राखेल, त्याच वेळेस त्या प्रश्नाचं उत्तर त्याला विद्यार्थ्यांकडून मिळू शकेल. मग या उलट जर समजा अतिशय जलद पद्धतीने त्याने उच्चार जर केला तर विद्यार्थ्यांना प्रश्न समजतीलच, विद्यार्थ्यांना प्रश्नाचं आकलन होईलच असं नाही. किंवा याच्याही उलट जर अत्यंत सावकाश त्या प्रश्नाचा उच्चार केला तर वर्गामध्ये त्या शिक्षकाचा प्रभाव पडणार नाही आणि सर्व विद्यार्थी वर्गामध्ये एक प्रकारचा गोंधळ निर्माण करतील. मग ज्या वेळेस एखादा शिक्षक वर्गामध्ये खऱ्या अर्थाने अध्यापनाचं काम करतो, त्याच्यानंतर ते अध्यापन केल्यानंतर विद्यार्थ्यांना काही आशय, काही संकल्पना यांचं आकलन झालं की नाही हे पाहण्यासाठी त्याला प्रश्न विचारण्याचं कौशल्य अवगत असायला हवं. मात्र योग्य गती प्रश्न विचारताना असायला हवी. सावकाश आवाज असता कामा नये, जलद उच्चार करता कामा नये किंवा प्रश्न विचारताना उच्चाराची जी गती आहे ती गती योग्य असायला हवी. दुसरा आहे योग्य आवाज. मग नेहमी शिक्षकाने लक्षात ठेवायचं आहे की वर्गाचा आकार नेमका कसा आहे. विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन आपला आवाज त्याने लहान किंवा मोठा करावा. कधी कधी असं होतं की शिक्षकाचा आवाज प्रमाणापेक्षा जर लहान असेल तर विचारलेले प्रश्न विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाहीत आणि पुन्हा पुन्हा विद्यार्थी शिक्षकांना सांगू शकतात की आपला आवाज आला नाही, प्रश्न तुम्ही पुन्हा विचारा. आणि यामुळे होतं काय की पुन्हा पुन्हा प्रश्न विचारल्यानंतर कदाचित उत्तरे चुकीची मिळण्याची शक्यता दाट निर्माण होत असते. म्हणून योग्य आवाजासहित प्रश्नांची धाटणी लक्षात घेऊन योग्य उच्चार करावा. आणि नेहमी शिक्षकाने प्रश्न विचारत असताना आरोह आणि अवरोहाकडे विशेष लक्ष दिले गेलं पाहिजे. कारण आपल्याला विद्यार्थ्यांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित करून घ्यायचं आहे आणि त्याने नेहमी जास्त आवाजामध्ये किंवा मोठ्या आवाजामध्ये कधीही वर्गात प्रश्न विचारायचे नाहीत. याचाही कधी कधी निगेटिव्ह इफेक्ट वर्गामध्ये आपल्याला घडलेला दिसून येईल. योग्य आवाजानंतर आहे अस्खलितपणा. त्याला इंग्रजीमध्ये आपण फ्लुएन्सी असंही म्हणू शकतो. मग ज्या वेळेस आपण प्रश्न विचारत असतो त्यावेळेस संबंधित शिक्षकांच्या उच्चारामध्ये ओघवतेपणा असायला हवा. प्रश्न विचारले असताना किंवा विचारत असताना कधीही त्याने अडखळता कामा नये. प्रश्न विचारत असताना कोणत्याही प्रकारचा खंड पडू देता कामा नये. प्रश्न हे सहज, ओघाने आणि भाषेचा कोणताही दोष न राहता जर उच्चारले गेले तर त्याचं आकलन विद्यार्थ्यांना अतिशय प्रभावीरित्या होतं. म्हणून अस्खलितपणा टिकून ठेवण्यासाठी शब्दरचना निश्चित असावी, शब्दरचना सुटसुटीत असावी आणि जो संबंधित जो काही प्रश्न आहे हा प्रश्न मोजक्या शब्दांनी बांधलेला असावा किंवा त्याचं कन्स्ट्रक्शन करायला हवं. मग उच्चार आपले स्पष्ट आणि जरूर त्या मुद्द्यांवरती शिक्षकाने जोर द्यायला हवा किंवा ज्या वेळेस तो एखाद्या शब्दावर जोर देतो त्यावेळेस संबंधित विद्यार्थी नेमका कोणत्या प्रकारचं उत्तर आपल्याला संबंधित शिक्षकांना द्यायचं आहे याची कल्पना त्या विद्यार्थ्याला आपोआप येऊन जाते. पुढचं प्रश्न कौशल्य सादर करताना एक गोष्ट ध्यानात ठेवायची आहे ती म्हणजे विद्यार्थ्यांना समान संधी द्यायची. शिक्षकाने नेहमीच ठराविक विद्यार्थ्यांना कधीही प्रश्न विचारू नयेत. वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना उद्देशून त्याने प्रश्न करावेत. सर्व विद्यार्थ्यांना विचार करण्याची संधी द्यावी आणि वर्गाच्या सर्व विद्यार्थ्यांकडून आपल्याला प्रश्नाचं उत्तर
प्राप्त होईल यासाठी त्याने सर्व विद्यार्थ्यांना समान संधी द्यावी. वर्गामध्ये कमी अधिक बुद्धिमान विद्यार्थी असतात. कधी कधी एखादा हुशार विद्यार्थी आपल्याला पटकन एखाद्या प्रश्नाचं उत्तर देतो आणि परिणामी एखादा लाजराबुजरा विद्यार्थी आहे किंवा एखादा भित्रा विद्यार्थी आहे, हा विद्यार्थी तेवढा आत्मविश्वास नसल्याने प्रश्नाचं उत्तर माहीत असताना सुद्धा तो उत्तर देऊ शकत नाही. म्हणून संबंधित शिक्षकाने प्रश्न विचारत असताना अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे, त्यांचा सहभाग घेतला पाहिजे आणि जेणेकरून सर्व वर्गामध्ये प्रश्न हे विखुरलेले असायला हवेत. आणि याद्वारेच मग होईल काय की सर्व विद्यार्थ्यांना उत्तर देण्याची सवय वर्गामध्ये विकसित होईल. 5वा आहे प्रश्नानंतर विचार करण्यास संधी द्यावी. कधीही प्रश्न विचारला की ताबडतोब त्या प्रश्नाची उत्तरे मिळण्याची अपेक्षा शिक्षकांनी करू नये किंवा जास्त घाईमध्ये सुद्धा प्रश्न विचारू नयेत किंवा विद्यार्थ्यांना लगेच मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्या असं कधी म्हणू नये. प्रश्न विचारल्यानंतर त्यांना विचार करण्याची वेळ द्यावी. विचार केल्यानंतर चांगल्या प्रकारचे उत्तर आपल्याला प्राप्त होतील आणि मग अनेक विद्यार्थी एकाच वेळेस जर तुम्हाला उत्तर देत असतील तर कलेक्टिव्हली किंवा सांघिक पद्धतीने कधीही उत्तरं स्वीकारू नव्हेत, तर प्रत्येक विद्यार्थ्याचं उत्तर आलं की त्या उत्तराचा स्वीकार करावा. मात्र उत्तराचा स्वीकार करताना एका विद्यार्थ्याकडून एका प्रश्नाचं उत्तर स्वीकारावं. आणि जर समजा विद्यार्थ्यांना जर उत्तरच देता आलं नाही तर कधी कधी प्रश्नांची भाषा बदलावी, कधी कधी प्रश्नामध्ये थोडा बदल करावा, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावं आणि याद्वारे विद्यार्थी तुमच्या अध्ययनामध्ये अध्यापनामध्ये सक्रिय होतील. 6वा मुद्दा आहे प्रश्नांची अनावश्यक पुनरावृत्ती. एखादा दोषयुक्त प्रश्न विचारला गेला की प्रश्न पुन्हा विचारण्याचा मोह होतो. म्हणजेच काय की प्रश्नाची कधीही अनावश्यक पुनरावृत्ती आपण करायची नाही. एक शिक्षक म्हणून वर्गात ज्यावेळेस तुम्ही जाता, प्रश्न विचारता, त्यावेळेस आपले प्रश्न हे कसे निर्दोष असतील किंवा ते निर्दोष असण्याची आणि निर्दोष प्रश्न विचारण्याची सवय आपल्याला लावून घ्यावी लागेल. याद्वारे आपल्याला एक प्रश्न दोनदा रिपीट करावा लागत नाही आणि प्रश्न हे निर्दोष असतील तर सर्वांचं लक्ष वेधून आपल्याला घेता येतं आणि एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेता आलं की सर्वांना आपल्याला सारख्या प्रकारचे प्रश्न विचारता येतात. म्हणजेच एक गोष्ट या ठिकाणी ध्यानात ठेवायची आहे की आपण प्रश्नाची पुनरावृत्ती करू नये. पुढचा मुद्दा आहे उत्तराची अनावश्यक पुनरावृत्ती. जर आपल्याला एखादा प्रश्न आपण केला तर त्या प्रश्नाचं उत्तर वर्गातून साधारणतः 2 किंवा 3 विद्यार्थ्यांकडून येणं अपेक्षित आहे. परंतु याही पेक्षा जर जास्त विद्यार्थ्यांकडून ते उत्तर जर येत असेल तर त्यामुळे एका प्रश्नासाठी जास्त वेळ जातो आणि ते प्रश्न रिपीट केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या प्रश्नांची उत्तर देण्यामध्ये रस राहत नाही. म्हणून जर आपण उत्तरांचं पुनरावृत्ती केली, रिपिटेशन केलं, तर विद्यार्थी सुद्धा तुमच्या म्हणण्याकडे लक्ष देत नाहीत. जाणून बुजून ते दुसरीकडे डायव्हर्ट होतात. म्हणून अनावश्यक पुनरावृत्ती करण्याचं आपण टाळायचं आहे. मग आता तिसरा घटक आहे तो म्हणजे प्रश्नांची रचना. मग नेहमी ध्यानात ठेवायचं आहे की आपण एका विशिष्ट इयत्तेला विशिष्ट वयाच्या विद्यार्थ्यांना विशिष्ट प्रकारच्या साधनांच्या आधारे आपण प्रश्न विचारावेत. मग प्रश्नाची रचना तयार करत असताना ते निर्दोष असायला हवेत. तसेच प्रश्नांची रचना अचूक असायला हवी. आपल्याला प्रश्न तयार सुद्धा करता आले पाहिजेत. म्हणून ते तुमच्या पाठ्यवस्तू पोषक म्हणजेच आशयाला अनुसरून पाठ्यवस्तूबद्दल किंवा पाठ्यवस्तूच्या अनुषंगाने विचारणं महत्वाचं आहे. पाठ्यवस्तूच्या बाहेर जर आपण प्रश्न विचारले तर विद्यार्थी एवढे सक्षम नसतात की ते त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतील. म्हणून प्रश्नाकरता प्रश्न कधीही विचारू नयेत. आणि जर तुम्ही असं सर्व गोष्टी जर केल्या तर कदाचित विषयांतर होण्याची दाट शक्यता वाढते, खंड पडण्याची शक्यता वाढते आणि जे काही अध्ययन अध्यापनास
अनुकूल वातावरण आहे ते वातावरण प्रतिकूल बनण्यास सुरुवात अशा प्रश्नाकरता प्रश्न विचारल्यामुळे होऊ शकते. म्हणून एका शिक्षकाने प्रश्नांची रचना करत असताना नेमका आशय कोणता आहे, अध्यापनाची पातळी कोणती आहे, मुलाचं वय नेमकं काय आहे, दर्जा काय आहे आणि त्याला असणारे उपलब्ध साधने या सर्वांचा विचार करून आपले अध्यापन आणि अध्ययन याची सर्वप्रथम दिशा निश्चित करावी. मग हे सर्व केल्यानंतर त्याला उत्तम प्रकारच्या प्रश्नाची रचना सहज करता येते. नंतर दुसरं आहे ते म्हणजे व्याकरणदृष्ट्या निर्दोष प्रश्न. मग काळ आहे, लिंग आहे, वचन आहे या दृष्टीने विचार करून प्रश्नांची रचना व्याकरणदृष्ट्या निर्दोष असायला हवी. मग ज्या वेळेस आपण प्रश्न तयार करतो, प्रश्नांची रचना करतो, त्या प्रश्नामध्ये जे शब्द आपण वापरणार आहोत तर ते शब्द सोपे असायला हवेत आणि त्या शब्दांच्या आधारे जे वाक्य बनवली गेलेली आहेत तर ती वाक्य सुद्धा सुटसुटीत असायला हवेत आणि कोणताही असा अनावश्यक शब्द त्या प्रश्नामध्ये असता कामा नये किंवा प्रश्नाची जी भाषा आहे ती भाषा संदिग्ध असता कामा नये. त्या प्रश्नामध्ये विचार स्पष्ट असायला हवेत आणि जेणेकरून विद्यार्थी निसंदिग्धपणे त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. म्हणून संबंधित शिक्षकाने, प्रश्नकर्त्याने काळ, लिंग, वचन, सहज शब्दांचा वापर, सुटसुटीत वाक्य, विचार स्पष्ट आणि रचना सुटसुटीत असणारे व्याकरणदृष्ट्या निर्दोष प्रश्न विचारावेत. त्यानंतर मोजक्या शब्दामध्ये रचना. मग प्रश्नांचे विधान होणारे व ज्या आशय संबंधी प्रश्न आहेत तेच शब्द त्या प्रश्नामध्ये असायला हवेत. अनावश्यक एकही शब्द तुम्ही किंवा एका शिक्षकाने त्या प्रश्नाची रचना करत असताना वापरू नयेत. मग निसंदिग्ध रचना म्हणजे नेमकं काय आहे की एखाद्या शिक्षकाने प्रश्न विचारल्यानंतर त्याला कोणत्या प्रकारचं उत्तर अपेक्षित आहे, कोणत्या प्रकारचं उत्तर तो स्वीकारणार आहे अशा प्रकारे प्रश्नाची रचना असायला हवी. शक्यतो प्रश्नांमध्ये काय, केव्हा, कसे, कोणते असे शब्द वापरून किंवा त्या प्रश्नांची सुरुवात करून आपल्याला बरोबर उत्तर येईल अशा पद्धतीने प्रयत्न करायला हवा. आणि एक नव शिक्षक आहे किंवा एखादा नवीन शिक्षक वर्गामध्ये प्रश्न विचारणारा असेल तर त्याने या बाबतीत निश्चितच सराव करावा आणि असा सराव जर त्याने चालू ठेवला तर त्याला अपेक्षित उत्तर विद्यार्थ्यांकडून प्राप्त होते. बघ आता पहा, वर्गामध्ये तुम्हाला जो काही 40 ते 45 मिनिटाचा वेळ तुम्हाला दिला जाईल तुमची तासिका पूर्ण करण्यासाठी, त्यावेळेस आपण पातळीनुसार म्हणजे उच्चस्तरीय प्रश्न आणि निम्नस्तरीय प्रश्न अशा प्रकारच्या प्रश्नांचा समावेश आपल्या अध्यापनामध्ये करावा. आणि समजा आपण 1 पासून 14 पर्यंत प्रश्न विचारणार आहोत तर कमीत कमी त्यामध्ये तुमचे 6 किंवा 7 अशा प्रकारचे प्रश्न असायला हवेत की जे उच्चस्तरीय असतील आणि 4-5 प्रश्न असे असायला हवेत की ज्यांचं उत्तर विद्यार्थ्यांना फक्त आठवणे किंवा सहजरित्या येईल अशा पद्धतीने विचारणारे असावेत. मग उच्चस्तरीय प्रश्नांमध्ये उच्च मानसिक प्रक्रियांचा समावेश असतो. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची संधी त्यांना द्यावी लागते आणि ही क्षमता जोपर्यंत विकसित होत नाही तोपर्यंत आपण आपलं जे अध्यापन आहे आणि अध्यापनामधून प्रश्न विचारण्याचं कौशल्य आहे हे कौशल्य आपण नेहमी चालूच ठेवावं. मग आता प्रश्न सादर करण्याचे कौशल्य पुन्हा एकदा योग्य गती, योग्य आवाज, अस्खलितपणा आणि विद्यार्थ्यांना समान संधी, प्रश्नानंतर विचार करण्यास संधी, प्रश्नांची अनावश्यक पुनरावृत्ती आणि उत्तरांची अनावश्यक पुनरावृत्ती ह्या गोष्टी आपण नवीन शिक्षक म्हणून नेहमी ध्यानात ठेवाव्यात. मग ह्या सगळ्या गोष्टी जर आपण ध्यानात ठेवल्यात तर निश्चितच आपल्याला प्रश्न विचारण्याच्या कौशल्यावर प्रभुत्व प्राप्त करून घेता येईल. मग हे प्रश्न पद्धतीची अचूक रचना यामध्ये आशयानुसार ते पोषक आहेत का, व्याकरणदृष्ट्या ते निर्दोष आहेत का, मोजक्या शब्दात त्यांची रचना केलेली आहे का,
निसंदिग्ध प्रश्नरचना आहे का, तर या सर्व गोष्टींचा आपण आपल्या अध्यापनामध्ये किंवा प्रश्न विचारणामध्ये विचार करावा. आणि निश्चितच ह्या कौशल्यांच्या आधारे तुम्हाला चांगल्या प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांना विचारता येतील. धन्यवाद.